आकाशवाणी. मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा. श्रीलंकेच्या नौदलानं अटक केलेल्या 22 भारतीय मच्छीमारांची सुटका. जयपूर इथं पोलीस वाहनाला झालेल्या अपघातात 6 पोलीस ठार, तर तामिळनाडूतल्या रेल्वे अपघातात 3 जणांचा मृत्यू. आणि आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राजभवनात झालेल्या कार्यक्रमात 2022च्या तुकडीच्या भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणार्थी गटाला संबोधित केलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिथे कायदा आणि सुव्यवस्था बळकट नसते तिथे गुंतवणूक करायला उद्योजक उत्सुक नसतात, असं त्या म्हणाल्या. त्यामुळेच कोणत्याही क्षेत्राच्या बहुआयामी विकासात पोलीस खात्याची भूमिका कायमच महत्त्वाची असते, असं त्यांनी सांगितलं. अमृत काळात देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करायच्या वाटचालीत पोलीस अधिकारीही निर्णायक भूमिका बजावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या देशातल्या पोलिसांसमोर गुन्हेगारांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या होत असलेल्या व्यापाराचं आव्हान आहे. अशावेळी पोलिसांना कायमच स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छठ पूजेसाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण निसर्गाशी निगडीत असून आध्यात्मिक चेतना जागवणारा आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाला काम करायची प्रेरणा देणारा असल्याचं त्यांच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे. महापर्व छठच्या निमित्तानं जे संध्या अर्घ्य दिलं जातं त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सूर्यदेवाची उपासना ही प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साह आणू शकेल, असं एक्स या सामाजिक प्रसारमाध्यमाच्या पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे. नद्या, तलाव आणि जलाशयांच्या काठावरच्या वेगवेगळ्या घाटांवर सूर्यदेवाला हे अर्घ्य अर्पण केलं जातं. या प्रसंगी छठ पूजेशी संबंधित लोकगीतं आणि पारंपरिक गीतं म्हटली जातात. उद्या या पूजा सोहळ्यातलं शेवटचं अर्घ्य दिलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतल्या शक्तीस्थळावर पुष्पहार अर्पण करून इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज निवडणूक प्रचारसभा घेतली. भाजप आणि काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनीही प्रचारावर अधिक भर द्यायला सुरुवात केली असून भाजप नेते राजनाथ सिंह कोतपुतली आणि शहापुरा इथं जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही आज बुंदी आणि दौसा इथल्या निवडणूक प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि सुखजिंदर सिंग रंधवा हेही अनेक ठिकाणी निवडणूक प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख हनुमान बेनिवाल हेही ठिकठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. तेलंगणामध्येही विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता जोर आला असून सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या प्रचारसभा आज होत आहेत. खाननपूर विधानसभा मतदारसंघातून काढल्या जाणाऱ्या विजयभरी यात्रेत काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. आसिफाबाद विधानसभा मतदारसंघातही त्या भेट देणार आहेत. नारायणपेठ आणि चेवेल्ला मतदारसंघांमध्ये तसंच मलकजगिरी मतदारसंघांमध्येही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे प्रचारसभा घेणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पुढाकारानं श्रीलंकेच्या नौदलानं अटक केलेल्या 22 मच्छीमारांची आज तामिळनाडूमध्ये सुटका झाली. सुटका झालेले मच्छीमार दिवसअखेरीला चेन्नईला पोहोचायची शक्यता आहे. तत्पूर्वी श्रीलंकेच्या नौदलानं जप्त केलेल्या भारतीय मच्छीमारांच्या नौकांच्या मुद्द्यावर आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या 133 नौकांसाठी त्यांनी दिलेल्या भरपाईबाबतच्या मच्छीमारांच्या तक्रारीसंदर्भातलं निवेदन आज रामेश्वरममध्ये सीतारामन यांना मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी दिलं. त्यानंतर सीतारामन यांनी श्रीलंकेतल्या उपउच्चायुक्तांना बोलावून तातडीनं या संदर्भात आवश्यक ती पावलं उचलायला सांगितलं. या 22 मच्छीमारांच्या सुटकेसाठीही त्यांनी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केलीत. त्यानंतर त्यांची सुटका झाली.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. नमस्कार मंडळी, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळी म्हणजे रांगोळ्यांचा सण. दिवाळी म्हणजे फटाक्यांचा सण. दिवाळी म्हणजे चविष्ट फराळाचा सण. आणि हो, दिवाळी अंकांच्या रूपानं साहित्यिक फराळाचाही. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट दीपवाणी. प्रादेशिक वृत्त विभागाचा श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी. स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट या सर्व फोरमवर उपलब्ध. अवश्य ऐका दीपवाणी. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजस्थानमध्ये आज पहाटे चुरू जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनाची ट्रकला धडक होऊन 6 पोलिसांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. झुंझुनू इथं होणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षेसाठी नागौरच्या खिनवसार पोलीस ठाण्याचा जाप्ता गट आज सकाळी 6:30 वाजता झुंझुनला जात असताना त्यांच्या वाहनाची एका ट्रकला जोरदार धडक बसली. यात 6 पोलिसांचा मृत्यू झाला. हा अपघात चुरू जिल्ह्यातल्या कनुता आणि सुजानगड या दरम्यान झाला. तामिळनाडूमधल्या तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या वेप्पणपट्टू येथे रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेनं धडक दिल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. उपनगरीय रेल्वे अरक्कोनमच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या वतीनं आयोजित आंतरशालेय भारतीय नौदल प्रश्न मंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी काल मुंबईत झाली. या स्पर्धेत दिल्लीतल्या गुरुग्राममधल्या दयानंद अँग्लो वैदिक शाळेनं पहिला तर मलप्पुरममधल्या JMHSS शाळेनं दुसरा आणि कोचीमधल्या भवन्स विद्या मंदिरनं तिसरा क्रमांक पटकावला. राज्यपाल रमेश बैस या अंतिम फेरीला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं देऊन गौरवलं. नौदल प्रमुख ॲडमिरल R. हरिकुमार, नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशनचे अध्यक्ष कला हरिकुमार, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वेस्टर्न नॅव्हल कमांड व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी तसंच नौदलाचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतीय हवाई दलाचं आणखी एक C-17 विमान आज पॅलेस्टाईनच्या नागरिकांसाठी 32 टन मदत सामग्री घेऊन इजिप्तमधल्या अल अरिश विमानतळासाठी रवाना झालं. भारत पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत करत असून मदत सामग्री घेऊन जाणारं हे दुसरं विमान असल्याची माहिती सामाजिक प्रसारमाध्यमातल्या एका पोस्टमध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. S. जयशंकर यांनी दिली आहे. जपानमधील सर्वात मोठी बौद्ध धर्मीय संघटना सोक्का गक्काईचे माजी प्रमुख डायसाकू इकेडा यांचं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. 13व्या शतकातले जपानी बौद्ध भिक्खू निचिरेन यांच्या शिकवणीच्या आधारे इकेडा यांनी सोका गक्काई ही संस्था जगभरात लोकप्रिय केली. सोका गक्काई बौद्ध संघटनेचे जगभरात अंदाजे 1,20,00,000 सदस्य आहेत. ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री रिचर्ड माल्स तसंच 8 राज्यांचे मुख्यमंत्री या सामन्याला उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. याआधी 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाची लढत झाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. या पराभवाची परतफेड करायचा भारताचा आज मानस असेल. या अंतिम सामन्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा. श्रीलंकेच्या नौदलानं अटक केलेल्या 22 भारतीय मच्छीमारांची सुटका.
जयपूर इथं पोलीस वाहनाला झालेल्या अपघातात 6 पोलीस ठार तर तामिळनाडूतल्या रेल्वे अपघातात 3 जणांचा मृत्यू. आणि ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत. ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.